नमस्कार मित्रांनो, विनोदोगातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता समरला डॉक्टर केबिनमध्ये बोलवतात। समर डॉक्टरांकडे येतो आणि आता आजी व्यवस्थित ठीक आहे का, तिच्या डोक्याला जो मार लागलेला आहे त्याबद्दल काही शंका वगैरे नाही ना। त्यावरती डॉक्टर म्हणतात की हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, आजी आता एकदम बरोबर आहेत। आणि आता हे बघा, जरीही आता त्यांच्या डोक्याला मार जरी लागला तर सिटी स्कॅन वगैरे केलेला आहे, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका। डोक्याला जी जखम झालेली आहे ती अगदी काही म्हणजे घाबरण्याचं कारण नाही। आणि समोर म्हणतो की डॉक्टर हे बघा, नक्की आजी ठीक आहे ना, की माझी समजूत काढण्यासाठी तुम्ही हे सर्व सांगत तर नाही ना। त्यावरती डॉक्टर म्हणतात की अहो हे बघा, मी असं का करेल आणि मी असं का करेल बरं। त्यानंतर इकडे आजीला शुद्ध येते। आजी आता पिंटे आणि सोनंदी यांचं नाव घेत असते। त्यानंतर आता अर्पिता बाहेर ही आदिराचे कान भरत असते आणि म्हणते की आता तुला समजलं का ती सोनंदी कसे आहे, आणि त्या सोनंदीमुळेच आजी पडलेली आहे। तर आदिराला तर राग येतो। आदिरा म्हणते की अर्पिता ताई कम ऑन, दीपक तू उगाच मात्र कारण शोधत असते नंदुताईला ब्लेम करण्यासाठी, आणि हे बघ म्हणजे नंदुताईची काही चूक नाही आणि हा फक्त एक ऍक्सिडेंट होता, तू उगाच असं काही करू नको। त्यानंतर अर्पिता लगेच म्हणते की मम्मा बघ, हिला वेड लागलेला आहे आणि आता ह्या आदिराला तर आजीची काही काळजी दिसत नाही, नक्कीच काय सुरू आहे तेच काही कळत नाही। त्यानंतर अर्पिता काही बोलायची थांबतच नसते। अर्पिता म्हणते की हे बघ, ती तुझ्या नवऱ्याची बहीण आहे, त्यामुळे तू तिची बाजू घेऊ नकोस। आदिरा आता वैतागते। आदिराला आता या अर्पिताला काय करावं तेच काही कळत नसतं। अर्पिता म्हणते की हे बघ, तुला माहिती नाही की ती सोनंदी कशी आहे, कारण आम्ही तिच्या सोबत राहतो, आम्हाला ती कळालेली आहे की ती कशी आहे ते। सोनंदीने मात्र मुद्दाम आजीला जिन्यावरून ढकललेला आहे। आता हे जेव्हा अर्पिता म्हणते तर आदिरा खूप जोरात तिच्यावर ओरडते की शट अप, अगं हे बघ, तू काही बोलू नकोस, सोनंदी नंदुताई असं काही करू शकणार नाही, मूर्खासारखी बडबड तू करू नकोस। आणि तेवढ्याच आता समर मात्र डॉक्टरांना भेटून बाहेर येतोच। आदिरा त्याच्याजवळ येते आणि आजीची तब्येत कशी आहे, डॉक्टरांनी काय सांगितलं असं विचारते। आपली आजी ठीक तर आहेत ना। तेव्हा समर म्हणतो की हो ठीक आहे। तेव्हा आदिराच्या जीवात जीव येतो। मलिका आणि अर्पिता फक्त नाटक करून हसतात। समोर आता देवाला हा मलिका हात वगैरे काय जोडते, कारण आजीची जशी तिला खूप काळजी आहे असं दाखवते। आजीच्या बाबतीत अगदी आपलं नशीब काही भयंकर घडलं नाही, नाहीतर काही पण घडू शकतं। आजी यातून मात्र सही सलामत बाहेर यायला पाहिजे। तेव्हा लगेच आता आदिरा इतकी आनंदित होते, देवाला हात जोडून थँक गॉड म्हणते, आपली आजी खरंच खूप स्ट्रॉंग आहे असे म्हणत असताना सिस्टर बाहेर येतात, म्हणजे त्या नर्स, आणि त्या पेशंटला शुद्ध आलेली आहे असं सांगतात। तेव्हा सर्वांना फार असा आनंद होतो। आता त्यांना भेटण्याची परवानगी आहे असं नर्स सांगतात। तेव्हा आता मलिका अर्पिता यांचे मात्र चेहरे बघण्यासारखे झालेले असतात। समोर समोर मात्र ते नाटक करतात। त्यानंतर आता इकडे बाबा मात्र म्हणजे सोनंदीचे वडील हे म्हणजे हॉस्पिटलला फोन लावत असतात। तेव्हा आता मंदाचं सुरू असतं की अहो उचलला का फोन, काय झालं। आता बाबांना फोन सुद्धा लावून देत नाही। तर बाबा म्हणतात की काय तुला कळतं का मी बोलतो का, अजून फोन लागलेला नाही हे तर कळत असेल ना। तेव्हा आता बाबा हे खूप ओरडतात। तेव्हा आता मंदा म्हणते की अहो हे बघा, आपल्याला त्यांची काळजी आहे, तिकडे हॉस्पिटलला आजींचं काय झालं असेल, ते शुद्धीवर आले असतील की नाही, मी एक काम करते, मी जाऊन बघते। तेव्हा आता बाबा हे सुष्मिताला म्हणते की हे बघ, प्लीज तू तुझ्या आईला सांग की तिने कुठेही घराच्या बाहेर पडायचं नाही, तिला घरातच अगदी थांबायचं सांग। त्यावरती आता लगेच मंदा म्हणते की अहो परिस्थिती काय आहे तुम्हाला कळतं का, आणि बाबा परत तिच्याकडे रागाने बघत फोन लावत असतात। मला खरंच काळजी लागलेली असते। मंदा म्हणते की तुम्ही एक काम करा, तिकडे मात्र एकतर सोनंदीला फोन करा किंवा आदिराला फोन करा। त्यानंतर मात्र आता बाबा हे चिडून धीर धर असे म्हणतात। तर इकडे आजी शुद्धीवर येते हॉस्पिटलमध्ये आणि आता समोर रडत असतो आजीची ती अवस्था वगैरे बघून। त्यावरती आजी म्हणते की पिंट्या अरे धीर धर, मला काही झालेलं नाही, नको रडूस तू, अरे मी अजून जिवंत आहे। तर समोर म्हणतो की आजी तू काय बोलतेस। तेव्हा आता आजी म्हणत असते की अरे हे बघ, मी तुझ्या आजोबांना सांगितलं की थोडे दिवस माझी वाट बघा, मी येतेच तुमच्या सोबत तिकडे। तेव्हा आता समोर म्हणतो की आजी बास, आता बास, प्लीज असं बोलू नको। आता रडतच पिंट्या दादा म्हणतो की हे बघ आजी, तुला जर काही झाले तर खरंच मी नाही जगू शकत। अर्पिता आणि मलिका अगदी नाटक करत विचारतात की आजी तू बरे आहेस का, आणि आता मलिका सुद्धा म्हणते की आई तुम्ही बरे आहात का। तर लगेच आदिरा म्हणते की आजी तुला जर काही झाले असतं तर खरंच काय झालं असतं, आम्ही किती घाबरलो होतो तुला माहिती आहे का। तेव्हा आता सगळेजण दिसत आहे परंतु आजी मात्र काही दिसत नाही, म्हणजे सोनंदी। म्हणून आता आजी विचारते की अरे पिंट्या
स्वानंदी कुठे आहे, ती कुठे दिसत नाही. समर आता रडत असतो आणि म्हणतो की कोण. त्यावरती आजी म्हणते की अरे तुझी बायको, आणखीन तरी कोण आहे. तर अर्पिता लगेच म्हणते की आजू तुला आणखीन तीच हवी आहे का. अगं तिनेच तुला अगदी ह्या जिऱ्यावरून पाडलं आणि तुझे दागिने सुद्धा तिने चोरले आणि तरी सुद्धा तुला तीच हवी आहे का. आता आजी म्हणते की हे बघ काही पण बोलू नकोस, तिने मला पाडलेलं नाही. आता लगेच ती आजी पुन्हा विचारते की ती कुठे आहे. त्यावरती आता अर्पिता म्हणते की तुला तीच हवी आहे का. आता समर अर्पितावर रागवतो. हे बघ हा हॉस्पिटल आहे आणि येथे हळूच बोलायचं असतं आणि आजीला सुद्धा ओरडण्याचा खूप त्रास होईल. आता मलिका म्हणते की आप्पी जरा हळूच, परंतु आजीला मात्र स्वानंदीला बघायचंच असतं. ती समरला म्हणते की प्लीज पिंट्या तिला बोलाव बरं, मला तिला बघायचं आहे. त्यावरती अधिरा म्हणते की हो आजू, स्वानंदी ताई म्हणजे नंदूताई आहे बाहेर. आजी विचारते की ती बाहेर का थांबली, आतमध्ये का आली नाही. तेव्हा आता अधिरा मात्र रागाने अर्पिता आणि मलिकाकडे बघत असतात. अधिरा लगेच म्हणते की अर्पिता ताईने नक्की कटकट केलेली आहे, म्हणूनच नंदूताई आतमध्ये नाही आलेली. तेव्हा अर्पिता म्हणते की हो ना, मीच तिला येऊन दिले नाही कारण तिचा मला खूप राग आलेला आहे. त्यावरती आजी म्हणते की हो तू अशीच वागते ना म्हणून तुला सगळेजण कटकटी बाई म्हणतात. त्यावरती अर्पिता म्हणते की आजी तू काय बोलतेस. तेव्हा अधिरा मात्र हसते. बघ आता मात्र आजू मला चिमणी आणि तुला मात्र कटकटी मैना म्हणतात. आजूला फार हसू येतं. अधिरा म्हणते की काय ग तुला माहिती नव्हतं का. आता अर्पिताला राग येतो परंतु मलिका त्यांना शांत बसवते. आता आजी म्हणते की नंदूताईला घेऊन या. अधिरा म्हणते की हो मी घेते आणि अधिरा मात्र स्वानंदीला बोलवायला बाहेर येते. तेव्हा स्वानंदी गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करते आजींच्या जीवासाठी. देवा आजींना हवं तर बरं कर, परंतु त्यांच्याऐवजी मला काहीतरी कर, परंतु त्यांच्या जीवाला काही होऊन देऊ नको तेव्हा प्लीज. आणि तेवढ्यात अधिरा धावतच येते. रोहन तेथे बसलेला आहे. ती अधिरा रोहन जवळ येते आणि असं म्हणते स्वानंदी देवाला प्रार्थना करत आहे. अधिरा धावतच येते. आता गणपती बाप्पांना हात जोडते आणि स्वानंदीला म्हणते की नंदूताई चल तुला आजी बोलावते. आता स्वानंदी विचारते की आजी बऱ्या आहेत ना. अधिरा म्हणते की चल पटकनी तुला बोलावलेलं आहे. म्हणून घाईने सगळेजण रोहन, स्वानंदी आणि अधिरा हे सगळेजण आजीजवळ येतात. त्यानंतर अर्पिता इकडे आता म्हणते की आजी हे बघ माझा मात्र विश्वास नाही तिच्यामुळेच तू पडलेली आहे. तर तू काही पण म्हण आजी पण ते फॅक्ट आहे आणि तरी सुद्धा तुला तिचाच पुळका येतो का पण आजी. तेव्हा आता लगेच अंशुमन म्हणतो की अगं ताई जाऊन दे, तू कशाला काय बोलतेस. अगं तिने काही पण केलं तरी सुद्धा ती ग्रेट आहे. आपण कितीही काही केले तरी सुद्धा आपण मूर्ख आहोत. तेव्हा समोर म्हणतो की हे बघा जरा शांत बसा, तुम्ही सुद्धा बोलतात आणि आता तुमच्यामुळे आजीला सुद्धा बोलावं लागतं. तेवढ्याच स्वानंदी आता अधिरा रोहन आतमध्ये येतात. स्वानंदी आजीकडे पाहत असते. आजी स्वानंदीकडे. आजी लगेच म्हणते की अगं नंदू तू अशी का उभी आहेस, ये ना माझ्याजवळ बस. नाही इथे मलिका आणि अर्पिता अंशुमन यांना खूप राग येत असतो. स्वानंदी आता आजीजवळ बसते आणि विचारते की आजी तुम्हाला कसं वाटतं. अर्पिता लगेच टॉन्ट मारते. कसं वाटेल जिन्यावरून पडल्यानंतर. मी मात्र तू सगळ्यांना अक्कल शिकवतेस आणि तू स्वतः अशी वागतेस. आजी अर्पितावर रागवते की सारखं सारखं तेच रेकॉर्ड का करते, कळत नाही का तुला अर्पिता. आणि स्वानंदीची काही चूक नाही, तिने मला एका जागी थांबण्यासाठी सांगितली होती परंतु मीच घाई केले आणि हे असे झाले. जिना उतरायला गेले आणि पाय घसरला आणि कसा घसरला मलाच माहिती नाही. स्वानंदीच्या डोळ्यातून आता पाणी येत आहे. जी आता स्वतःची चूक आहे असं म्हणते. स्वानंदी रडत असते. स्वानंदी म्हणते की आजी नाही तुमची काही चूक नाही, कारण मी तुमच्यासोबत थांबायला हवं होतं. मी जर गेले नसते आतमध्ये तर हे असं आज घडलं नसतं. तेव्हा आता आजी म्हणते की बघ आता ही सुद्धा रडायला लागली. आणि काय रे समर तुम्ही दोघं का रडतात रे, मला काही झालेलं नाही, मी बरी आहे. जी आता लगेच पिंट्याला म्हणते की चल आता हे हॉस्पिटलचं कौतुक अगदी बाद झालं, मला घरी घेऊन चल बरं लवकरात लवकर. आता समर म्हणतो की आजी काय बोलतेस, डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय येथून कुठेही जायचं नाही. त्यानंतर आता आजी म्हणते की अरे डॉक्टरांना काय कळतं, ते आणखीन काही दिवस मला ठेवून घेतील. हे बघ अरे जर मी इथे राहिले तर आणखीन माझी तब्येत बिघडेल, त्यामुळे चल बरं घरी तू लवकरात लवकर. आजी उठण्याचा प्रयत्न करते तर समर म्हणतो की आजी तू काय करतेस, अगं हे बघ इथे पडून राहा, मात्र कुठेही जायचं नाही. त्यानंतर आता इकडे सरपोतदारांच्या घरामध्ये मंदाची तळतळ सुरू असते की तिकडे हॉस्पिटलमध्ये काय असेल, आजीची तब्येत बरी असेल का. आता बाबा तिला ओरडतात. बाबा म्हणतात की एकदा सांगितलेलं तुला नाही कळत का. बघ आता मात्र इतकी घाई करून काही उपयोग नाही होणार, जरा धीर ठेव, संयम ठेव. त्यांना समजल्यानंतर ते नक्की कॉल करतील आणि आता आपल्याला माहिती होईल, म्हणून आता शांत राहायला सांगतात. त्यानंतर आता इकडे समर सुद्धा आजीला म्हणतो की हे बघ आता इथून हॉस्पिटलमधून डॉक्टर काही सांगत नाही तोपर्यंत कुठेही जायचं नाही, शांत बस बरं. आजी म्हणते की काय रे
तुला काही वाटत नाही का पेशंटवर चिडचिड करण्यासाठी? त्यावरती समर म्हणतो की आजी हे फक्त तुझ्या सोयीने म्हणू नकोस, तू खरंच पेशंट आहे हे लक्षात घे. वरती आजी म्हणते की हो ना, म्हणूनच तर तुझा हा आगाऊपणा आहे तो चालून घेते. तेवढे डॉक्टर येतात. डॉक्टर विचारतात की काय पेशंट कसं आहे, व्यवस्थित आहे ना? वरती आजी खुश होत म्हणते की डॉक्टर अहो पेशंट घरी जाण्यासाठी तयार आहे. तर तेव्हा आता समर म्हणतो की आजी ते डॉक्टर ठरवतील, तू नाही. तर आजी म्हणते की पिंट्या अरे मला बरं वाटतं. आणि आजी म्हणते की हे बघ पिंट्या, तू जर मला घरी नेलं नाही तर मी इथून पळून जाईल. तेव्हा आता समर डॉक्टरांना विचारतो की काय करावं. डॉक्टर म्हणतात की हे बघा आता त्यांच्या वयाकडे बघून मात्र अजून 1-2 दिवस त्यांना येथेच ऍडमिट ठेवलं पाहिजे. तेव्हा समर म्हणतो की हे बघा डॉक्टर, ती नाही ऐकणार, कारण घरी जर मॉनिटर नाही करता येणार का? तुम्ही जर म्हणत असताल तर मी घरी सगळ्या काही गोष्टी अरेंज करतो. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, मी तुम्हाला बळजबरी नाही करू शकत. हे बघा घरी मात्र तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. त्यांना काही दिवस मात्र बेड रेस्ट घ्यायला, चालणं फिरणं एकदम बंद राहील, कुठेही जाता नाही येणार. त्यावरती समर म्हणतो की ठीक आहे चालेल. आणि ती इथे नाही राहणार, कारण इथे जर राहिली तर तिचा आणखीन ट्रेस वाढेल, तिच्यासाठी खूप कठीण आहे हे सगळं. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, डिस्चार्जची सगळी प्रोसिजर पूर्ण करा आणि त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. सगळ्यांना मात्र डॉक्टर बाहेर जायला सांगतात, कारण डिस्चार्ज होण्याअगोदर ड्रेसिंग करावी लागेल. आता मलिका म्हणते की आई मी आहे बाहेर, जर काही लागलं तर सांगा बरं का. सगळेजण बाहेर जात असतात. आता आजी म्हणते की नंदू अगं तू थांब. स्वानंदी आजीजवळ बसते आणि विचारते की आजी मी तुमच्यासाठी काही घेऊन येऊ का? आजी म्हणते की अगं मला काही नको, बस. हे बघ तू यांचं बोलणं मनावर घेऊ नको. स्वानंदी रडत म्हणते की आजी तुम्ही असं कसं म्हणतात, खरंच माझीच खूप मोठी चूक झाली आणि त्याचीच अगदी शिक्षा तुम्हाला भोगावी लागली, तुम्हाला त्रास झाला. आता स्वानंदी खूप रडत आहे. आजी म्हणते की प्लीज अगं मला काही झालेलं नाही, तू नको इतका स्वतःला त्रास करून घेऊ, नको रडू बरं. त्यानंतर आता रोहन बाबांना फोन करतो बाहेर आल्यानंतर आणि आजी आता ठीक आहे असे सांगतो. अधिरा सुद्धा आता रोहनच्या मागे येत असते. बाबा त्यांची खरंच कमाल आहे, कारण या वयामध्ये सुद्धा ते इतक्या पॉझिटिव्ह आहेत. तेव्हा आता बाबा खुश होतात आणि देवाचीच कृपा म्हणून आता मी देवापुढे साखर ठेवतो असे आता रोहनला म्हणतात. बाबा विचारतात की अरे बाकी सगळे ठीक आहेत का, नंदू कशी आहे बरं? त्यावरती रोहन म्हणतो की बाबा ते ठीक आहे, ताई सुद्धा थोडीशी घाबरली होती. आणि तेवढ्यात अधिरा सुद्धा तेथे येते. तुम्ही टेन्शन घेऊ नका, बाकी मात्र सगळं काही ठीक आहे. त्यानंतर आता इकडे आनंद आणि आता निकिता तेथे हॉस्पिटलला येतात. अंशुमन लगेच त्यांना अडवतो आणि तुम्ही येथे कसे असं विचारतो. एवढं सगळं होऊन तुम्ही येथे आलाच, खरंच कमालच आहे. आणि तुम्हाला कसे कळाले की नक्की आजी हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून? नक्की तुम्हाला स्वानंदीकडून कळाले असेल, राईट? स्वानंदीने सांगितलं असेल. आनंद आता अंशुमनला म्हणतो की हे बघ आम्हाला आजीला 2 मिनिटं भेटायचं आहे, मग आम्ही आमचं जाऊ. तेव्हा अंशुमन त्यांना म्हणतो की नाही भेटायचं. अंशुमन म्हणतो की माझी आजी आहे. आता निकिता म्हणते की हो आमची सुद्धा आजी आहे आणि आमच्यासाठी सुद्धा तेवढंच महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवायचं. 2 मिनिटं भेटल्याने कुठेही नाही बिघडणार असे निकिता म्हणते आणि आनंदला चल म्हणते. अंशुमन लगेच त्यांना थांबवतो आणि 2 मिनिट फक्त एक सेल्फी काढायची आहे. आता मात्र लगेच अंशुमन मुद्दाम त्यांच्यासोबत सेल्फी काढतो. या दोघांना मात्र अंशुमनचा राग येतोय. परत म्हणतो की नकोय, कारण ज्यांना सेल्फ रिस्पेक्ट नाही त्यांच्यासोबत आता अंशुमन सेल्फी काढत नसतो असे तोऱ्यात म्हणतो. त्यावरती निकिता म्हणते की अरे हे बघ, अरे आजी आजारी आहे, तिला इतकं लागलेलं आहे आणि तू असं वागतो, तुझ्याकडून असे वागण्याची अपेक्षा नव्हती रे. अंशुमन म्हणतो की नकोय, कारण तुमच्यामुळे तिला आणखीनच स्ट्रेस येऊ शकतो. आणि तो मात्र त्यांना तेथून जायला सांगतो आणि जर तुम्ही गेले नाही तर मी मात्र सिक्युरिटीला बोलू त्यांना. त्यानंतर आता डॉक्टरांनी आजीला डिस्चार्ज दिलेला आहे आणि आता मात्र आजीला आता सगळेजण बाहेर घेऊन येतात. अधिरा आता आजूला घट्ट अशी मिठी मारते आणि हट्टाने तू घरी चालली असं म्हणते. समर आता अधिराला विचारतो की तुझं काय? अधिरा म्हणते की काही लागलं तर कळव. आणि आता मात्र ती सुद्धा घट्ट मिठी मारते आणि घट्ट मिठी मारल्यानंतर आता रोहन सुद्धा मात्र हा स्वानंदीला विचारतो की तू बरी आहेस ना? रोहन आणि अधिरा आता घरी जायला निघतात. आता स्वानंदी त्यांना सांभाळून जायला सांगते. आता मलिका म्हणते की आई तुम्ही पुढे व्हा, आम्ही स्वानंदीला घेऊन येतो आणि आई तुम्ही व्यवस्थित बसा बरं का आरामात. आता समर आणि आजी म्हणतात की ठीक आहे. तेव्हा आता अर्पिता आणि मलिका मात्र अंशुमनच्या गाडीमध्ये बसतात. तर आता मलिका स्वानंदीला बसायला सांगते. अंशुमन लगेच म्हणतो की का आणि कशासाठी? ती मला माझ्या गाडीमध्ये नकोय. जिच्यामुळे मात्र माझी आजी पडली ती मला माझ्या गाडीमध्ये नकोय. आणि जर तुला तिचा पुळका येत असेल ना मॉम, तर तू तिच्यासोबत थांब. आता मलिका म्हणते की अंशू तू काय बोलतो? तर स्वानंदी म्हणते की इट्स ओके, मी रिक्षाने येऊ शकते. मलिका म्हणते की स्वानंदी रिअली खरंच सॉरी, आणि तुला तर माहितीच आहे की त्याचा स्वभाव कसा आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की नो प्रॉब्लेम, मी रिक्षाने येऊ शकते. ते सगळे निघून गेल्यानंतर आनंद आणि निकिता तेथे येतात आणि स्वानंदीला आवाज देतात. स्वानंदी त्यांच्याजवळ येते. स्वानंदी त्यांना विचारते की तुम्ही केव्हा आलात? आनंद म्हणतो की आम्ही मगाशीच आलो होतो आणि आता मात्र अंशुमनने आम्हाला भेटून नाही दिलं असं म्हणतात. निकिता विचारते की त्या अशा कशा पडल्यात? आता स्वानंदी म्हणते की त्यांचा पाय घसरला आणि त्या पडल्यात.
त्यावरती मात्र आता गीता परत विचारते की कोणी त्यांना पाडलं का आणि नक्की मलिका काकूंनी त्यांना पाडलं असेल, कारण माझा आता खरंच कुणावर विश्वास नाही. मला मलिका काकूंची शंका येते. त्यावरती स्वानंदी म्हणते की खरंच कसा मी हलगर्जीपणा केला मला माहितीच नाही, कारण आता खरंच खूप मोठी चूक माझ्याकडून झाली. म्हणजे माझा फोन वाजत होता आणि मी जाणार नव्हते. माझा वेडेपणा नडला म्हणून मी आता त्यांना सोडून फोन घ्यायला गेले होते. तेव्हा मात्र आता स्वानंदी परत आता सांगायला सुरुवात करते की सगळं काही मला अगदी माहिती होतं, कारण मला सकाळी स्वप्नात सुद्धा आता हा संकेत मिळालेला होता का असं वागले आणि खरंच मला असं वागायला नको होतं. म्हणून स्वानंदी आता खूप पश्चाताप व्यक्त करत असते आणि स्वतःला दोषी मानते. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.